नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला पावभाजी. तर मी आज कुकरमध्ये पावभाजी बनवून दाखवणार आहे. तर मी इथे कुकर ठेवलेला आहे. यामध्ये घालायचे आपल्याला बटर, त्यानंतर घालायचे आपल्याला 2 ते 3 चमचे तेल. तुम्ही फक्त तेलाचा सुद्धा वापर करू शकता. आता आपल्याला एक बटर आणि तेल गरम करून घ्यायचं आहे. बटर आणि तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या ते घालायच्या आहेत. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घालायची आपल्याला. मिरची आणि अद्रक लसूण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. अद्रक लसूणची पेस्ट आणि मिरची व्यवस्थित फ्राय झालेली आहे, आपली परतून झालेली आहे. तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत मी, ते घालायचे आहेत आपल्याला. कांदा सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा. कांदा सुद्धा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता टोमॅटो. 1 वाटी कांदा घातला होता, तर तेवढंच आपल्याला टोमॅटो सुद्धा घालायचं आहे. 1 वाटी टोमॅटो घातलेला आहे. आता टोमॅटो सुद्धा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांद्याबरोबर. खूप सोपे आहे प्रेशर कुकरमध्ये बनवणं पावभाजी, आणि वेळ सुद्धा आपला बराच वाचतो. व्यवस्थित आपल्याला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. टोमॅटो सुद्धा व्यवस्थित आपलं परतून झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. इथं अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, हळद घालायची आपल्याला. 2 चमचे लाल बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे, ते घालायचे आपल्याला. त्यानंतर 1 मोठा चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे, ते घालायचं आपल्याला. आता हे मसाले सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत. आपले मसाले सुद्धा व्यवस्थित परतून झालेले आहेत. तर आता यामध्ये घालायचे आपल्याला, मी इथं अर्धी वाटी मटार घेतलेले आहे, फ्रोझन मटार घेतलेले आहेत, ते घालायचे आपल्याला. 1 वाटी फ्लावर घेतलेला आहे मी. त्यानंतर 2 मीडियम साईजच्या शिमला मिरची कापून घेतलेले आहेत, ते घालायचे आपल्याला. इथं मी 3 मीडियम साईजचे बटाटे कापून घेतलेले आहेत, ते घालायचे आपल्याला. त्यानंतर 5 ते 6 तुकडे मी बीटचे घेतलेले आहेत. बीटमुळं कलर खूप छान येतो भाजीला. आपल्याला फूड कलर घालायची गरज नाही, तर बीट घालायचे आपल्याला. तर आता आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर खालच्या मसाल्यामध्ये हे भाज्या व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत. तुम्ही यामध्ये गाजर सुद्धा घालू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या यामध्ये घालू शकता तुम्ही. तर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं 2 ग्लास पाणी. भाज्या शिजल इतकंच पाणी घालायचं आहे आपल्याला, पण नंतर सुद्धा पाणी घालू शकतो. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता कुकरला झाकण लावून आपल्याला
4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरसुद्धा आपलं थंड झालेलं आहे, तर आता झाकण काढून घेऊया. आपल्या भाज्यासुद्धा व्यवस्थित शिजलेल्या आहेत, तर आता आपल्याला मॅशरनं मॅश करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित मॅश करून घेतलेली आहे भाजी. अशा भाज्या आपल्या मस्त शिजलेल्या आहेत, अशा व्यवस्थित मॅश झालेल्या आहेत. पण याला आता गॅसवर ठेवून देऊया. अशा प्रकारे क्वांटिटी झालेली आहे आपली, तर यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नाही आहे. तुम्हाला थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी घालू शकता. आपण आता याला तडका बनवून घेऊया. इथं मी एक तडका पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये घातलेला आहे बटर. आपल्याला बटर व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. बटर आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तुम्ही बटरच्या जागी तेलसुद्धा वापरू शकता. पावभाजीमध्ये बटर खूप छान लागतं. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया. गॅस बंद करून घेतलेला आहे. तर यामध्ये घालायची आपल्याला कसुरी मेथी. त्यानंतर आपल्याला घालायचा अर्धा चमचा पावभाजी मसाला. त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर. तर आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण तडका बनवून घेतलेला घालायचा आहे. तडका घालणं ऑप्शनल आहे. आता यावरून आपल्याला घालायचे कोथिंबीर. यावरून थोडंसं आपल्याला घालायचं बटर. तयार झालेली आहे आपली पावभाजी. तर आता आपण खाली काढून घेऊया. मी इथे एक तवा ठेवलेला आहे पाव भाजण्यासाठी. तर यावर घालायचं आपल्याला थोडंसं बटर. बटर व्यवस्थित आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडीशी यावर कोथिंबीर घालायची आहे. थोडंसं आपल्याला लाल मिर्च पावडर घालायची यावर. इथे मी मधोमध असे पाव कापून घेतलेले आहेत. तर आपल्याला यावर आता पाव घालून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडकडून आपल्याला हे पाव व्यवस्थित भाजायचे आहेत. खालची बाजू व्यवस्थित भाजलेली आहे. तर मी पलटी करून घेतलेली आहे. दोन्ही साईड आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. कुकरमध्ये खूप झटपट पावभाजी होते आणि खूप टेस्टी लागते. तुमचा वेळसुद्धा खूप वाचतो. आपले पावसुद्धा भाजून झालेले आहेत. पावसुद्धा आपले व्यवस्थित भाजून झालेले आहेत. तर आता आपण भाजी सर्व करून घेऊया.
पावभाजी म्हटलं की कांदा आणि लिंबू तर पाहिजेच. तर आता आपण कांदा, लिंबू, थोडीशी कोथिंबीर, यावरून थोडंसं आपण भाजीवर बटर घालून घेऊया. तयार झालेली आहे आपली मस्त अशी झटपट अशी पावभाजी. तुम्ही बघू शकता अगदी झटपट अशी प्रेशर कुकरमध्ये केलेली पावभाजी आपली तयार झालेली आहे. करायला खूप सोपे आहे, अगदी कमी वेळात तयार होते. तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा. आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.